मित्रांनो, जर तुम्ही MHBCA, BBA, PMS, BBM, CT या एक्झामची तयारी करत असाल, तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की तुमच्या एक्झामला आता फक्त 50 दिवस बाकी आहेत. त्यामुळे मी तुमच्यासाठी एक लास्ट 50 डेज स्ट्रॅटेजी आणली आहे, जी की तुम्ही जर फॉलो केली, तुम्हाला एक्झाममध्ये 90 प्लस मार्क्स नक्कीच पडतील. तर चला मित्रांनो, आपण हा व्हिडिओ लगेच सुरू करूया आणि मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगेल, जेणेकरून तुम्हाला या एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क्स पडतील. आता मित्रांनो, सर्वात पहिला आपण पाहूया एक्झाम पॅटर्न. तर एक्झाममध्ये टोटल 100 प्रश्न आहेत. ओके. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे. सो टोटल पेपर 100 मार्कांचा आहे. आता हा पेपर 4 सेक्शनमध्ये डिव्हाईड केला आहे. सगळ्यात पहिलं आहे इंग्लिश लँग्वेज, ज्यामध्ये तुम्हाला 30 क्वेश्चन्स आहेत. मग आहे रिझनिंग, ज्यामध्ये व्हर्बल अँड अरिथमेटिक येतं. त्यामध्ये तुम्हाला 40 क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट सेक्शन आहे तो म्हणजे जी-के अँड अवेअरनेस. यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सचे काही क्वेश्चन्स येतील, ज्यासाठी तुम्हाला 15 क्वेश्चन्स अलॉट झाले आहेत. आणि फोर्थ सेक्शन म्हणजे कॉम्प्युटर बेसिक्स. त्यासाठी सुद्धा 15 क्वेश्चन्स अलॉट झाले आहेत. असं टोटल तुम्हाला 100 क्वेश्चन्स आहेत फॉर 1 मार्क ईच. ओके. आता आपण जी स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहोत, त्याच्या आधी तुम्हाला मी काही रूल्स सांगेल, जे की तुम्ही फॉलो केलेच पाहिजे. सगळ्यात पहिला रूल आहे, आता खूप कमी वेळ उरला आहे एक्झामसाठी, तुम्ही कुठलाही नवीन टॉपिक नका घेऊ. तुमचे जे टॉपिक झाले आहे आधीपासून, त्यालाच परफेक्ट करा, रिवाईज करा आणि त्याच्यावरती जमतील तेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करा. सेकंड रूल आहे तो म्हणजे जमतील तेवढे PYQs आणि MCQ प्रॅक्टिस करा. कारण की तुम्ही जितके क्वेश्चन सॉल्व्ह कराल, तितका तुम्हाला एक्झामचा आयडिया मिळेल, की बाबा क्वेश्चन्स कोणत्या टाइपचे येतील, ती डिफिकल्टी काय असेल आणि तुम्ही कोणता अप्रोच फॉलो केला पाहिजे. नेक्स्ट रूल आहे गिव्ह मॉक टेस्ट रेग्युलरली. आता हे का? कारण की तुमचा जो एक्झामचा एन्व्हायर्नमेंट आहे, तो तुम्हाला आधी सूट झाला पाहिजे. त्यामुळे आपण जमतील तितके मॉक टेस्ट देऊया, जेणेकरून तुम्हाला एक रेग्युलॅरिटी मिळेल. म्हणजे तुम्हाला मेन एक्झामच्या वेळेस तुम्हाला भीती नाही वाटणार. नेक्स्ट रूल आहे तो म्हणजे रिवाइज इम्पॉर्टंट टॉपिक्स अगेन अँड अगेन. आता या एक्झाममध्ये असे काही टॉपिक्स आहेत, जे की एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्याला जास्त वेटेज आहे. तर अशी टॉपिक्स आपण आयडेंटिफाय करूया आणि त्या टॉपिक्सला जमतील तितक्यांदा रिवाइज करूया. आणि लास्ट रूल म्हणजे तुमचे जे मिस्टेक्स आहेत, तुम्ही जेव्हा हे MCQs किंवा हे टेस्ट सीरीज सॉल्व्ह कराल, तुमचे जे काही मिस्टेक्स आहेत, त्याला तुम्ही अॅनलाईज करायचं. तुम्ही कुठे चुकताय किंवा तुमचा कोणता टॉपिक वीक आहे किंवा तुम्ही कोणत्या चुकीच्या मिस्टेक करताय, म्हणजे सिली मिस्टेक करताय, तुम्ही ते आयडेंटिफाय केलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या मेन एक्झाममध्ये या चुका परत नाही रिपीट नाही होणार. आता मित्रांनो, आपण नेक्स्ट बघूया ते म्हणजे पहिले 15 डेजचं स्ट्रॅटेजी पाहूया. आता मी तुमची जी स्ट्रॅटेजी आहे ती काही डेजमध्ये डिव्हाईड केली आहे. सो आपण त्या हिशोबाने बघूया. आता जे फेज 1 आहे, ज्यामध्ये डे 1 to 15 म्हणजे टोटल पहिले 15 दिवस आहेत. त्यामध्ये तुम्ही तुमचे जे काही सब्जेक्टचे बेसिक्स आहेत, ओके, ते आधी रिवाईज करा. जे काही कन्सेप्ट्स आहेत, जे काही तुम्ही सब्जेक्ट्स केलेत किंवा तुम्हाला जे टॉपिक्स जमतात, ते तुम्ही रिवाईज करा. कन्सेप्ट्स जमतील तेवढे, ठीक आहे. त्यानंतर त्याच कन्सेप्ट्सचे टॉपिक वाईज MCQs किंवा MCQ सॉल्व्ह करा. जमतील तेवढे PYQ असो, MCQ असो, सॅम्पल पेपर असो, ते सॉल्व्ह करा. त्यानंतर आता नेक्स्ट म्हणजे तुम्ही जे टॉपिक्स ऑलरेडी कव्हर केलेत त्यांना रिवाईज करा. ओके. फोकस ऑन इम्पॉर्टंट टॉपिक्स ऑलरेडी स्टडीड. मी तुम्हाला म्हणलंय, असे टॉपिक्स जे की या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी खूप इम्पॉर्टंट आहेत, तशा टॉपिक्सला आयडेंटिफाय करा आणि त्यांना जमतील त्यांना रिवाईज करा. आणि तुमचं आता एक्झाम जवळ आली आहे, सो तुम्हाला जमतील तेवढा जास्त या गोष्टीला वेळ द्यावा लागेल. डेली स्टडी टाईम तुमचा 5 ते 6 तास असला पाहिजे. प्लस MCQ प्रॅक्टिस अँड मॉक टेस्ट. याचा वेळ मी घेतला नाही, याच्यामध्ये कन्सिडर नाही केलाय, कारण की ही आहे ते सेल्फ स्टडी आहे आणि हे आहे ते प्रॅक्टिकल प्रॅक्टिस आहे आपली, ठीक आहे. सो याला आपल्याला कधी पण एक्स्ट्रा वेळ द्यावा लागेल. आता याच्यामध्ये तुम्हाला डेली कसं करावं लागेल, तुम्हाला जास्तीत जास्त वेळ रिझनिंगला द्यावा लागेल. कारण की रिझनिंगचे टॉपिक्स खूप ईझी आहेत आणि तुम्ही पाहिलात तर रिझनिंगला सगळ्यात जास्त वेटेज आहे. 40 क्वेश्चन्स रिझनिंग म्हणून आहेत. सो एकतर टॉपिक्स खूप सोपे आहेत रिझनिंगचे. त्यासोबतच जर तुम्ही चांगल्या प्रकारे त्याचे ट्रिक्स फॉलो केलेत, तुम्हाला या सेक्शनमधून जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. देअरफॉर जास्तीत जास्त टाईम याला द्या. त्यासोबतच तुम्ही जेव्हा त्याची स्टडी कराल, त्यासोबतच त्या टॉपिकचे टॉपिक वाईज MCQ सॉल्व्ह करा. जमतील तेवढे, ठीक आहे. मग सेकंड जे हायेस्ट वेटेज सेक्शन आहे तो आहे इंग्लिश. इंग्लिशचे आपल्याकडे 30 क्वेश्चन्स येतात. देअरफॉर याला 1.5 तास कमीत कमी म्हणतोय तुम्हाला, ठीक आहे. तुम्हाला जास्त द्यायचं असेल तर तुम्ही जास्त देऊ शकता, काही हरकत नाहीये. त्यासोबतच त्याची MCQ सॉल्व्ह करा. मग आहे कॉम्प्युटर बेसिक्स, त्याला 1 आवर द्या. त्यानंतर आहे जी-के. आता मी याला सगळ्यात कमी वेळ का दिलाय, कारण की जी-केचा एक स्पेसिफिक सिलेबस नाहीये. जी-के किती पण मोठा असू शकतं. तुम्ही जितका अभ्यास कराल तितका कमी आहे. देअरफॉर जितकं इम्पॉर्टंट आहे, जितकं प्रिव्हियस इयरनुसार आलं आहे, त्यासोबतच जे काही प्रिव्हियस 6 महिन्याचे करंट अफेअर्स आहेत, त्याच्यावरती जास्त फोकस करा आणि हे डेली तुम्ही रिवाईज करत चला.
तुम्हाला जितकं रिव्हिजन होईल तितक्या त्या गोष्टी डोक्यात बसतील. आणि सगळ्यात शेवटी जे PYQs आहेत, तर सॅम्पल पेपर आहेत त्याला सॉल्व्ह करा. आता हा झाला फेज 1. आता आपण बघूया फेज 2, ज्यामध्ये आपण पुढचे काही दिवस डे 16 टू डे 35 पर्यंत स्ट्रॅटेजी बघूया. त्यामध्ये आता तुम्ही जेव्हा फर्स्ट 15 डेजमध्ये तुम्ही तुमचा सिलेबस कव्हर कराल, तुम्ही सगळे टॉपिक्स वगैरे कन्सेप्ट्स क्लिअर कराल. त्यानंतर वेळ येते तुम्हाला तुमच्या स्पीड आणि ॲक्युरसीवरती फोकस करायची. कारण की तुम्हाला कन्सेप्ट येतात. फक्त तुम्हाला एक गोष्ट पाहिजे ती म्हणजे ॲक्युरसी. आणि त्यासाठी तुम्हाला लागेल स्पीड. कारण की आपल्याकडे जास्त वेळ नाही एक्झामसाठी. ओके. सो तुम्हाला प्रत्येक गोष्ट एका स्पेसिफिक टाईममध्ये कंप्लीट करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला लागेल स्पीड. आणि फक्त स्पीड असून चालणार नाहीये. तुम्हाला तो क्वेश्चन करेक्ट सुद्धा करायचा आहे. देअरफॉर वी नीड ॲक्युरसी टू. त्यासोबतच तुम्हाला जमतील तिथे MCQs, शॉर्ट नोट्स हे रिवाइज करावे लागतील. हे सॉल्व्ह करावे लागतील. MCQs सॉल्व्ह केल्यानंतर त्याला अॅनलाइज करा. ओके. त्यासोबतच मॉक टेस्ट द्या. तुम्ही कमीत कमी 2 दिवसाला 1 मॉक टेस्ट दिली पाहिजे सध्यासाठी. ठीक आहे. कारण की तुम्हाला अजून वेळ आहे एक्झामसाठी. सो जमतील तेवढं मॉक टेस्ट द्या आणि त्यांना अॅनलाइज करा. मग आता एक्झाम अजून जवळ येईल तुमची. तुमचा स्टडीजचा टाईम अजून वाढवावा लागेल तुम्हाला. त्यामध्ये तुम्हाला मग परत रिझनिंगवरती फोकस करा. कारण की तुम्हाला सांगितलंय मी त्याचा वेटेज खूप जास्त आहे. मग इंग्लिश पण त्याच्यावरती पण फोकस करा. कारण की क्वेश्चन्स खूप इझी आहेत. तुम्ही जर हे 2 सेक्शन पाहिलेत तर क्वेश्चन्स खूप इझी आहेत आणि सेम टाइप ऑफ क्वेश्चन्स रिपीट होतात. तुम्ही एक्झाम्पल घेतला सिनोनिम झालं, वन वर्ड सबस्टिट्यूशन झालं. त्यासोबतच रिझनिंगमध्ये क्लॉकचे प्रॉब्लेम्स, कॅलेंडरचे प्रॉब्लेम्स, त्यासोबतच ट्रेनचे प्रॉब्लेम्स वगैरे हे गोष्टी रिपीट होतात. तर तुम्हाला त्याच्यावरती जास्त फोकस केला तर तुम्हाला जास्त मार्क नक्कीच पडतील. मग आहे कम्प्युटर आणि GK. आता मी ह्या गोष्टींना तुम्हाला जास्त प्रेफरन्स का देत नाहीये, कारण की यांचे फक्त 15 ईच क्वेश्चन येतात. सो तुम्हाला आणि कसं असतं तुम्ही याचा अभ्यास जितका कराल तितका कमी आहे. सो आपण गॅरंटी नाही घेऊ शकत की आपल्याला यातले आन्सर येतीलच. सो आपण याच्यावरती जास्त निर्भर न राहता आपण पहिले 2 सेक्शन जे आहेत रिझनिंग आणि इंग्लिश याच्यावरती जास्त फोकस केलाय. स्टिल मी तुम्हाला इग्नोर करायला म्हणत नाहीये. तुम्ही कम्प्युटर आणि GKला तितकाच इम्पॉर्टन्स द्या. आणि नेक्स्ट म्हणजे मॉक टेस्ट प्रॅक्टिस करायची आपण डेली 1 आवर किंवा तुम्हाला जर जास्त टाईम असेल तुम्ही जास्तही करू शकता. आता थर्ड फेज आहे तो म्हणजे डे 36 टू 45 एक्झामच्या 5 दिवसा आधीपर्यंत. त्यामध्ये तुम्हाला डेली एक फुल मॉक टेस्ट द्यावी लागेल. म्हणजे तुमचा जो एन्व्हायरमेंट असेल एक्झामचा तुम्हाला सूट होईल आणि तुम्हाला एक्झॅक्टली म्हणजे तुमची पॅनिक मोड असतं ते तुम्ही त्यात येणार नाही. देअरफॉर एक मॉक टेस्ट डेली द्या. त्यासोबतच आता तुम्हाला म्हणलंय बघा सिम्युलेट रिअल एक्झाम एन्व्हायरमेंट. म्हणजे तुम्ही त्या टाईपचा एन्व्हायरमेंट तयार करा ज्या टाईपमध्ये तुम्ही एक्झाम द्याल. त्यासोबतच टाईम मॅनेजमेंट फोकस करा. तुम्हाला किती वेळ लागतोय क्वेश्चन सॉल्व्ह करायला. त्यासोबतच कोणते क्वेश्चन सोडायचे ही देखील खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. अँड लास्ट म्हणजे प्रत्येक टेस्टला अॅनलाइज करा. तुमच्या ज्या मिस्टेक्स आहेत, ज्या सिली मिस्टेक्स आहेत. बरेच वेळेस होतं की आपण डिसाईड एक करतो, त्यासोबतच आन्सर मार्क एक करतो. सो या चुका तुम्ही टाळा. त्यामुळे आपल्याला ह्या मॉक टेस्ट द्याव्या लागतात. आता लास्ट ओके. लास्टचे 2 दिवस 46 आणि 48 त्यामध्ये तुमचे जेवढे केवढे तुम्ही जे रिव्हिजन नोट्स काढलात, तुम्ही जे कन्सेप्ट्स वगैरे तुमचे शॉर्टकट्स काढलात त्याला रिवाईज करा. त्यासोबतच रिझनिंगचे ट्रिक्स रिवाईज करा. व्होकॅब्युलरी इंग्लिशसाठी ग्रामरचे रूल्स, टेन्सेस, व्हॉइस, ओके. टेन्सेस, व्हॉइस त्यासोबतच इडियम्स या सगळ्या गोष्टी खूप इझी आहेत. तर तुम्ही रिवाईज त्याला केलं पाहिजे. त्यानंतर कम्प्युटर बेसिकचे नोट्स रिवाईज करा आणि GKचे शॉर्ट नोट्स रिवाईज करा आणि ह्या 2 दिवसामध्ये 2 ते 3 मॉक टेस्ट द्या. आता मित्रांनो अजून 2 दिवस बाकी आहेत. ठीक आहे. डे 49 आणि 50th. तर याच्यामध्ये तुम्हाला काहीच नाही करायचं आहे कारण की एक्झाम खूप तोंडावरती आली आहे. सो तुम्ही कोणत्याही गोष्टी न करता तुमचं माइंड स्टेबल ठेवा. चांगली झोप घ्या. त्यासोबतच छोटे-छोटे पॉइंट्स रिवाईज करत चला. तुम्ही कुठल्याही प्रकारची एक्झाम किंवा MCQ सॉल्व्ह करू नका. सो त्या टाईममध्ये तुम्हाला जमेल तितकं तुमचं माइंड स्टेबल ठेवा आणि तुम्ही शांत राहा. आता आपण एक लास्ट स्ट्रॅटेजी बघूया. ते म्हणजे तुम्हाला या एक्झाममध्ये किती ओव्हरऑल स्कोर पाहिजे जेणेकरून तुम्हाला एक चांगलं कॉलेज, टॉपचं कॉलेज मिळेल. आता तुम्ही रिझनिंगमध्ये टोटल क्वेश्चन्स आहेत 40. त्यापैकी तुम्ही 30 क्वेश्चन्सच्या वर जरी सॉल्व्ह केलात, तरी तुमचा आता मी करेक्ट म्हणते ओके. नॉट ओन्ली सॉल्विंग, करेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह केलात. आता याच्यात निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. सो तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगचं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. सो तुम्ही जपतील तेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करा. त्यातल्या त्यात 30च्या वर तुमचे करेक्ट आन्सर आले. त्यासोबत इंग्लिशमध्ये 20च्या वर आले आउट ऑफ 30. कम्प्युटरमध्ये 15 पैकी 12च्या वरती आले. त्यासोबतच GKचं टार्गेट ठेवा 8 ते 10 प्रश्नांचं.
जर तुम्ही ही सगळ्या गोष्टी फॉलो केलात तर तुमचा स्कोर आरामात 70 to 80च्या वर येईल आणि चांगल्या कॉलेजसाठी 80+ स्कोर लागतोच. आता हे बघा, कॉलेज टॉपलाही भेटतं, ठीक आहे. 99, 100लाही कॉलेज मिळतं. बट आपण हे सगळ्या ॲव्हरेज विद्यार्थ्यांसाठी बोलतोय. आता इथं तर तुम्ही ऑब्व्हियसली जालच, ओके. पण माझं एवढंच म्हणणं आहे, की प्रत्येकाला ही स्ट्रॅटेजी सूट झाली पाहिजे म्हणून ही स्ट्रॅटेजी तशाप्रमाणे काढली आहे. सो तुम्ही जर असा टार्गेट ठेवलात, जर तुम्ही 40 पैकी 40 केलात, तर तुमचा स्कोर ऑब्व्हियसली वाढेल. म्हणून मी इथे 80+ दिला आहे. सो 80च्या पुढचा स्कोर जो आहे, तो स्कोर बेस्ट असेल. त्यामध्ये तुम्हाला तुमचे जे आवडते कॉलेज आहे, तुमचे जे ड्रीम कॉलेज आहे, ती मिळायची शक्यता जास्त असेल. ओके. तर मित्रांनो, ही जी पूर्ण स्ट्रॅटेजी आहे ती स्टेप बाय स्टेप फॉलो करा. जर तुम्ही ही केली, तर नक्की तुम्हाला 90+ मार्क नक्कीच मिळतील आणि तुमचं ड्रीम कॉलेज तुम्हाला नक्कीच मिळेल. तर चला मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथेच थांबवूया.